निशा तशी दिसायला गोरीपान, भुरके डोळे, काळे केस, सडपातळ अशी, नेहमी हसत असणारी, बिनधास्त मुलगी होती. तिचे वडील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मॅनेजर होते. तशी निशा लाडाची. तिच्या वडिलांनी तिला कशाची कमी पडू दिली नाही. पण एवढे असूनही तिला जरासुद्धा गर्व नव्हता. प्रेमाने सर्वांशी वागणारी होती निशा. निशाचं नुकतंच MBA झालं होतं. ती मोठ्या कंपनीमध्ये जॉब करायच्या विचारात असतानाच घरच्यांनी तिच्या लग्नाची पाहणी सुरू केली. पण तिला लग्न करायचं नव्हतं. आता घरच्यांपुढे काय बोलणार म्हणून तिने सांगितलं नाही आणि लग्नाला होकार दिला. तिथून 2 दिवसांनी निशासाठी एक स्थळ आलं. विवेक सावंत त्याचं नाव. तोही MBA झालेला. पुण्याच्या कंपनीत नोकरीला होता. तसा गर्भश्रीमंत होता. वाडवडिलांची जमीन, गावात वाडा. सयाजी सावंत पाटील, विवेकचे वडील, थोड्या जुन्या विचारांचे होते. गावची पाटीलकी करत असत आणि तशी गावात त्यांची खूप इज्जत होती. लोक त्यांना खूप मानायचे आणि पाटलांचा मुलगा म्हटलं की कोण नकार देणार. म्हणून निशाच्या वडिलांनी म्हणजे नारायण साठे यांनी लगेच पाहणीचा कार्यक्रम ठेवला. विवेक पण सुट्ट्या काढून आला होता. पाहणीचा तो दिवस. पाहुणे आले. आगस स्वागत झालं. कांदे पोहे झाले आणि निशाला बोलावण्यात आलं. गुलाबी साडीत, डोक्यावर पदर घेत, खाली मान नजर झुकून ती बैठकीत आली आणि खुर्चीवर बसली. पहिले बसायला पाठ ठेवत असत, पण आता खुर्चीची प्रथा आली आणि आता तिला काही प्रश्न विचारण्यात आले. तुझं नाव काय, शिक्षण काय, हे असे प्रश्न. त्याची तिने उत्तम प्रकारे उत्तरे दिली आणि सयाजीराव म्हणाले, तुम्हाला विवेकला प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. त्यावर निशाच्या वडिलांनी पण विवेकला प्रश्न विचारले आणि झाला. सगळ्यांना मुलगी आणि मुलगा पसंत आला. विवेक नेहमी होकार दिला. निशा तर तिचे बाबा म्हणेल तोच तिचा होकार होता. तर सयाजी पाटलांचं नाव होतं तर जास्त काही पाहायची गरज नव्हती. म्हणून लगेच साखरपुड्याची तारीख पक्की झाली आणि येत्या रविवारीच दोघांचा साखरपुडा उरकला आणि एका महिन्यानंतर लग्नाची तारीख पण ठरवली. घरात लगीनघाई सुरू झाली आणि बघता बघता लग्नाचा दिवस आला. सनईच्या सुरात मंगलाष्टका म्हणत दोघांच्या डोक्यावर अक्षदा पडल्या. 7 जन्माची वचने घे शुभविवाह पार पडला आणि नारायणराव म्हणजे निशाच्या वडिलांची जबाबदारी पार पडली. त्यांनी हसत हसत सुखाचे अश्रूंनी आशीर्वाद देत तिची पाठवणी केली. लग्नाचे सगळे विधी पार पडले. सगळे पाहुणे निघून गेले. निशाचा सुखी संसार सुरू झाला. निशाला सगळंच येत होतं. ती उत्तम स्वयंपाक करत होती. ती खुश होती. तिला इतकं चांगलं सासर मिळालं होतं. विवेक स्वभावाने खूप चांगला, आजच्या पिढीच्या विचारांचा, पण त्याच्या वडिलांसमोर त्याचं काही चालत नव्हतं. म्हणजे घरात सयाजीराव म्हणजे विवेकचे वडील जे म्हणेल तीच पूर्व दिशा असं होतं. विवेकची आईसुद्धा त्यांच्यासमोर काही बोलत नव्हती. पण ती निशाचे खूप लाड करीत होती. शेवटी एकुलते एक सून होती. काही दिवस असे आनंदात गेले. पण खरं वादळ तर निशाच्या आयुष्यात आत्ता येणार होतं. निशाला त्याचा जराही पत्ता नव्हता. विवेकच्या सुट्ट्या संपत आल्या होत्या. त्याला आता पुण्याला जायचं होतं. निशाला वाटलं आता आपणही विवेकसोबत पुण्याला जावं, तिथेच राहावं, जमलं तर जॉब पण करावा, असं तिच्या मनात चाललं होतं. ते तिने विवेककडे सांगितलं. विवेक म्हणाला, अगं वेडाबाई, यात विचारण्यासारखं काय? आत्ता मी जिथे तिथे तू. चल आपली बॅग भरायला घे, उद्या आपल्याला निघावं लागेल. असं बोलून तो बाबाला म्हणजे सयाजीरावांना विचारायला गेला की निशाला पण तो सोबत घेऊन जाणार म्हणून. पण पुढे ज्याची भीती होती तेच झालं आणि तो विचारून परत आला. थोडा विचारतच होता. निशाला कसं सांगावं त्याला कळत नव्हतं. पण त्याला तिला सगळं सांगावं लागणार होतं. शेवटी त्याने तिला सांगितलं की निशा, हे बघ, मला तुला सोबत न्यायचं आहे, पण आई बाबा म्हणतात की नवी नवरी आहे, काही दिवस राहू दे की गावात, म्हणून मग नंतर घेऊन जा. शेवटी पाटलांची सून आहे. गावातल्या आयाबाया येतील तिला बघायला, काही पाहुणे मंडळी पण येतील, तर राहू दे इकडे म्हणून. निशा तशी समजूतदार होती. सासू सासरे म्हणतायत तर तिने समजून घेतलं आणि हसत म्हणाली, काही हरकत नाही, तुम्ही जा. चेहऱ्यावर जरी हसू होतं तरी मन मात्र नाराज झालं. पण काय करणार, आता लग्न झालं होतं तर कोणतीही गोष्ट तिला समजून घ्यावी लागणार होती आणि तसंही लग्न झालं की बाईचं आयुष्य बदलतं हे मात्र खरं आहे. लग्नाआधी सारखी स्वतंत्र जगण्याची, मुक्त विहरण्याची सगळी मर्यादा संपते. 4 भिंतीच्या चौकोनात तिचं विश्व तयार होतं. एवढं असूनही तिने बॅगमध्ये तिचे कपडे, तिचं सामान बाजूला काढून विवेकची बॅग भरली
हव्या नको त्या गोष्टी, त्याचं सामान तिने त्याला विचारून बरोबर पॅक केलं आणि तेवढ्यात आवाज आला, निशा इकडे ये. सासूबाईंची हाक ऐकू येताच ती तशीच धावत गेली. अगं किती वेळ खोलीतच राहशील? किती कामे पडली आहेत ते कोण करणार? अगं विवेक जाणार आहे, त्याच्यासाठी काहीतरी बनवून ठेव. हे काय, डोक्यावरचा पदर कुठे गेला? तू सासू सासऱ्यांसमोर उभी आहेस आणि तू आता साठेंची मुलगी नाही, पाटलांची सून आहेस आणि हे प्रत्येक वेळी तुला सांगावंच लागणार का? हे ऐकताच निशा जरा घाबरली आणि तिने लगेच डोक्यावर पदर घेतला आणि नजर झुकवून उभी होती. ते तिच्या सासूला कळलं म्हणून त्यांनी तिला समजावत म्हटलं की असं समजू नको, मी तुला सासू म्हणून दाखवते. तसं अजिबात नाही, पण सुनेने कसं वागायचं, काय करायचं, आपल्या काही रीती परंपरा आहेत, त्या तुला पाळाव्याच लागणार. हे सगळं निशा निमूटपणे ऐकत होती. शेवटी काय करणार? काय नवी नवरी होती, ती काही बोलू शकत नव्हती. तिने होकारार्थी मान केली आणि स्वयंपाकघरात निघून गेली. आता खऱ्या अर्थाने तिला सासरी आल्याचे जाणवत होते, पण ते विसरून तिने विवेकसाठी छान छान पदार्थ बनवले आणि पटापट स्वयंपाक पण केला. रात्री जेवायची वेळ झाली, सगळे जेवायला बसले. निशाने सगळ्यांसाठी ताटं वाढली, जेवण झाले, सगळे झोपी गेले. निशाचे जेवण झाले, तिने सगळं आवरून ती पण झोपायला गेली. विवेक तिचीच वाट बघत होता. त्याला सकाळीच निघायचं होतं म्हणून 2 क्षण निशाशी बोलावं म्हणून तो जागा होता. विवेकला जागा बघून निशाने त्याला विचारलं, अहो तुम्हाला उद्या लवकर जायचं आहे ना, मग असे जागे का, झोपा. त्यावर तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला, अगं हो हो, आधी बस तर, मला तुझ्याशी बोलायचं आहे म्हणून मी जागा आहे. मी उद्या जाणार, मग आपल्याला असा क्षण कुठे मिळणार. आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. गोष्टीत मगाशी झालेलं निशाने विवेकला सांगितलं. विवेकने तिला समजावून घेतलं, पण शेवटी आईबाबाला काय म्हणणार म्हणून त्याने निशाला समजावलं की आईबाबा जुन्या रीती परंपरेला मानतात गं. मला पण पटत नाही, पण मी तरी काय करू. तसे ते छान आहेत, तू जास्त विचार करू नकोस. चल झोप आता, मीही झोपतो. हा एवढं बोलून विवेक शांतपणे झोपला. विवेक निशाचा आधार होता, तो जीवापाड प्रेम करत होता, पण आईबाबांच्याही बंधनात तो होताच ना. पण निशाला कुठे झोप लागणार. तरी ती विचार करत करत कधी तिचा डोळा लागला तिला कळलं नाही. सकाळ झाली. निशा लवकरच उठली, अंघोळ करून सगळ्यांचा चहा नाश्ता दिला. विवेक तयार होऊन आला, त्यानेही नाश्ता केला आणि निघायची तयारी केली. आईबाबांना नमस्कार करून काळजी घ्या आणि निशालाही काळजी घे म्हणत बॅग उचलली आणि निघाला. निशाही त्याच्या मागे मागे अंगणात येणार तेवढ्या सासूबाईंनी तिला आवाज दिला, निशा थांब, नवी नवरी आहेस, अशी बाहेर नको निघू, उगाच नजर लागायची. हे ऐकून तिने डोक्यावरचा पदर सावरत दुरूनच विवेकला निरोप दिला आणि मागे वळून तिच्या खोलीत जाऊन बसत नाही तर सासूबाईंनी सांगितलं की आज पाहुणे येणार आहेत म्हणून काही छान नाश्ता बनव आणि छान तयार होऊन राहा. सासूबाईंचा आदेश सर आखोपे. असंच तिचं झालं होतं. तिनं लगेच छान नाश्ता तयार करून ठेवला आणि स्वतः छान तयार होऊन आली. लग्नानंतर खूप दिवसांनी ती इतकी सजली होती. नाहीतर साधी साडी, कुंकू, मंगळसूत्र इतकंच. तेवढ्यात पाहुणे आले. पाहुणे कसले, गावातल्याच काही बायका आल्या होत्या, पाटलांची सून कशी आहे बघायला. त्या येताच निशाच्या सासूबाईंनी त्यांना बसायला सांगितलं. तेवढ्यात निशा पाणी आणि त्याचबरोबर चहा नाश्ता घेऊन आली. सगळ्यांनी तेव्हा निशाला बघितलं आणि तिची तारीफ केली. सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला. निशाही त्यांच्याजवळ येऊन बसली आणि निशाची विचारपूस सुरू झाली. मग काय निशा, तू खुश तर आहेस? हो मी खुश आहे, निशा जरा हसतच म्हणाली. आणि हो, आम्हाला समजले की तू खूप शिकली आहेस. मग काय, पुण्याला जाऊन नोकरी करायची आहे की काय, असे अनेक प्रश्न विचारले. त्यावर निशा काही बोलायच्या आत तिच्या सासूने उत्तर दिलं, नोकरी? अजिबात नाही. अहो आमच्याकडे सगळं आहे की, त्यात पाटलाच्या सुनेने नोकरी करावी अशी रीत नाही. चूल आणि मूल एवढंच. आणि विवेक आहे की, तो कमावतो की, आणि ह्यांना तर अजिबात आवडत नाही. हे ऐकून निशा एकदम विचारात गेली. काही वेळ अशा गप्पा झाल्या आणि सगळ्या निघून गेल्या. काही दिवस असेच गेले. ती तिचे काम आणि तिची खोली यापलीकडे काहीच नाही. असंच सुरू असताना एक दिवस गावातील काही माणसे सयाजीरावाकडे आली. गावात काहीतरी घडलं होतं. सयाजीराव पाटील गावातील प्रतिष्ठित नागरिक म्हणून सगळे त्यांचा सल्ला घ्यायला आले होते. त्यांच्या वाड्यावर सगळ्यांची बैठक जमली. निशा खिडकीतून हे सगळं बघत होती. शेतीमालाविषयी चर्चा सुरू होती. काय करावं कुणाला कळत नव्हतं. निशाला ते पूर्ण समजलं होतं. तेवढ्या डोक्यावरचा पदर सावरत ती दाराच्या आड उभी राहिली आणि तिने उपाय सुचवला.
तो सगळ्यांना पटला आणि शेवटी निर्णय झाला. सगळे निघून गेले. सयाजीरावांनी निशाला बोलावले. आता आपण असं सगळ्यांसमोर बोललो म्हणून सयाजीराव आपल्याला रागावणार असं निशाला वाटलं होतं. पण सयाजीरावांनी निशाला शाबासकी दिली. म्हणाले, खऱ्या अर्थाने तू घरची लक्ष्मी आहेस. तुझी मर्यादा जपून तू सगळ्यांना खूप मोठ्या संकटातून वाचवलं. हे ऐकून निशा खूप खुश झाली. रात्री तिने हे सगळं विवेकला सांगितलं. तोही जाम खुश झाला. पण हा आनंद जास्त काळ टिकणारा नव्हता. ती वादळ येण्याची शांतता होती. निशाचं आयुष्य बदलणार होतं. त्या 4 भिंतींच्या चौकोन मुक्त होऊन ती वर्तुळ तिला घेरणार होतं. निशा आज खूप आनंदी होती. तिला तिच्या माहेरची आठवण झाली. माहेरला काही दिवस जाऊन यावं असं तिला वाटत होतं. पण सासूबाई काय म्हणेल, जाऊ देईल की नाही या विचारात ती होती. दिवस पूर्ण विचारत गेला. तिला राहावलं नाही आणि तिने संध्याकाळी सासूबाईला विचारलं, आई, खूप दिवस झाले, माहेरला जायचं म्हणते, काही दिवस जाऊन येऊ का? त्यावर सासूबाई म्हणाल्या, अगं विचारायचं काय, माहेरलाच जायचं आहे ना, जाऊन ये. तुलाही बरं वाटेल. खूप दिवस झाले कुठे गेली नाहीस. फक्त 2 दिवसात परत ये म्हणून परवानगी दिली. निशाने पटकन कामं आटोपली. स्वयंपाक जेवण झालं. आता तिला माहेरची ओढ लागली होती. कधी जाऊ कधी नाही असं झालं होतं. तिने खोलीत जाऊन बॅग भरायला घेतली. बॅग भरून होताच तिने लगेच विवेकला कॉल केला आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. बघता बघता रात्रीचे 12 वाजले होते. सकाळी लवकर उठावं लागेल म्हणून तिने कॉल ठेवला आणि झोपली. उशिरा झोपल्यामुळे सकाळी जरा उशिराच जाग आली. सकाळी 7 वाजले होते. निशा तशीच ताडकन उठली. अंघोळ वगैरे करून स्वयंपाकघरात आली. तिने सगळ्यांसाठी चहा नाश्ता बनवला आणि पटकन स्वयंपाक पण करून घेतला आणि तशीच खोलीत जाऊन तयारी केली. काही वेळात बाहेर आली. दोघांच्या पाया पडली. पण ती एकटे एवढ्या दूर कशी जाईल? कोणी सोबत असावं असं सासूबाईला वाटत होतं. अगं एकटी जाशील ना बरोबर? त्यावर निशा म्हणाली, आई हो जाईन. आणि निशा निघाली तिच्या प्रवासाला. संध्याकाळचे 6 वाजले होते. बस आज जरा उशिराच पोहोचली होती आणि तिने घरी सांगितलं नव्हतं की ती येणार म्हणून, कारण तिला सरप्राईज द्यायचं होतं. बस पोहोचली तशी निशा उतरली आणि ऑटो पकडून ती घरीच आली आणि दारावरची बेल वाजली. आईने दार उघडले आणि निशाला असं दारात बघून ती खूप खुश झाली आणि म्हणाली, निशा, तू अशी अचानक? काही खबर नाही, काही नाही. ये आत ये. अगं आई, मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं, सो म्हणून मी काही सांगितलं नाही. तेवढ्याच निशाचे बाबा आले आणि तिला पाहून, निशा बाळा. बाबांना पाहून निशा धावत गेली आणि बाबाला मिठी मारली आणि म्हणाली, बाबा कसे आहात? कसा असणार? मी मजेत. ते सोड, आधी तू सांग, तू कशी आहेस? सासरचे कसे आहेत? बाबा सगळं ठीक आहे आणि मी पण खूप खुश आहे. शेवटी तुम्ही निवडला आहे ना माझ्यासाठी, मग सगळं ठीकच असणार. बरं आई, मी खूप थकले. तुझ्या हातचा गरमागरम चहा दे ना. हो, तू आधी हातपाय धुवून घे, मी चहा करते, आई म्हणाली. निशा फ्रेश होऊन आली तसा तिचा फोन वाजला आणि ती घाबरली. तिने फोन उचलला. हॅलो बाबा. सयाजीरावांचा फोन होता. निशा पोहोचली का बरोबर? जरा घाबरत. हो बाबा, आत्ताच पोहोचले. मी कॉल करणारच होते आणि तुमचा कॉल आला. बरं ठीक आहे. अगं काळजी वाटत होती ना म्हणून. माफ करा बाबा. अरे काही हरकत नाही, ठीक आहे. चल ठेवतो. काळजी घ्या. हो बाबा, तुम्ही पण काळजी घ्या. येते मी परवा परत, म्हणून फोन ठेवला. तेवढ्यात आईने गरमागरम चहा आणला. चहा घेताच निशा म्हणाली, वाह, मस्तच चहा झालाय. खूप दिवस झाले असा आयता चहा हातात मिळतोय. त्यावर आई म्हणाली, अगं तसंच असतं. बाई म्हटलं की ते आलंच. बरं सांग, आज जेवायला काय बनवू? आई, आज पालक पराठे तुझ्या हातची खूप मस्त होतात. खूप आठवण येते मला. मी करून पण बघितले गं, पण तुझ्यासारखे नाही जमत मला. आणि हो, तुझ्या जावयाला पण खूप आवडतात पालक पराठे. कधी आला तर त्यालाही खाऊ घालशील. बरं, त्यात काय, एकुलता एक जावई आहे, लाड तर पुरवावेच लागणार ना. हो, जावयाचे लाड पुरवा आणि लेकीला विसरा. निशा जरा नाराज होत म्हणाली, अगं वेडाबाई, तुला का विसरणार? तू तर खूप लाडाची लेक माझी. निशाचे बाबा प्रेमाने तिच्याकडे पाहत म्हणाले. अशा गोष्टी सुरू होत्या. तेवढ्यात आईचा स्वयंपाकसुद्धा झाला. निशाच्या आईने ताटं वाढली आणि सगळ्यांची जेवणं केली आणि 2 दिवस असे आनंदात मस्त गेले. निशाला आज परत जावं लागलं होतं. जायची इच्छा नव्हती, पण जावं लागत होतं. तयारी केली. तिच्या बाबांनी तिला बसमध्ये बसवून दिलं
आणि संध्याकाळी ती पोहोचली. सयाजीराव तिला घ्यायला आले होते आणि ते दोघेही घरी पोहोचले. घरी येताच निशा फ्रेश होऊन कामाला लागली. पण आज निशाचं मन कशातच लागत नव्हतं. तिला नुसती विवेकची आठवण येत होती. आज अचानक असं का होत होतं तिला कळत नव्हतं. स्वयंपाक होताच तिने विवेकला कॉल केला, पण त्याला कॉल लागत नव्हता. तिला आणखी काळजी वाटत होती. पण खूप प्रयत्नानंतर त्याला कॉल लागला, पण त्याने कॉल उचलला नाही. ती घाबरली आणि धावत सासूबाईकडे गेली आणि तिने सांगितलं की आज तिला घाबरल्यासारखं होतंय. विवेकची खूप आठवण येते आहे म्हणून. पण सासूबाईंनी तिला असं घाबरलेलं पाहून त्याही घाबरल्या, पण त्यांनी तिला सांभाळलं आणि समजावलं. तेवढ्यात सयाजीराव तिथे आले. त्यांनी निशाला बघितलं तर त्यांनीही तिला समजावलं की बाळा, तू थकली असशील आजचा प्रवास करून आलीस ना म्हणून. सासूबाई तिला खोलीत घेऊन गेल्या आणि तिला आराम करायला सांगितला. पण तिला काही झोप लागत नव्हती. तिने पुन्हा विवेकला कॉल लावला. तेव्हा त्याने कॉल उचलला आणि तिने पटकन कसा आहेस म्हणून विचारलं. आणि कॉल का उचलत नाही? कुठे गेला होतास? मी किती घाबरले. का असा करतो? तू जरा रडतच. ती विवेकला बोलत होती. अगं मला बोलू तर दे. अरे ऑफिसचं काम होतं, मीटिंगमध्ये होतो आणि फोन स्विच ऑफ होता ना, सो उचलू शकलो नाही. आधी तू रडणं बंद कर, मी ठीक आहे. तेव्हा कुठे तिला बरं वाटलं. आज खूप थकलो निशा, मी तुला नंतर कॉल करतो म्हणून त्याने फोन ठेवला. रात्री अशीच आठवणीत गेली आणि सकाळी सासूबाईंनी एकदम आवाज केला. निशा इकडे ये, हे बघ काय झालं, लवकर ये. निशा तशीच धावत गेली. बघते तर काय, सासूबाई रडत होत्या आणि सयाजीरावांना उठवत होत्या. पण सयाजीराव बेशुद्ध झाले होते. निशा त्यांच्या जवळ गेली. तिनेही सयाजीरावांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण ते काहीच हालचाल करत नव्हते. निशा तशीच धावत आली आणि रूममध्ये जाऊन बाहेर काम करणाऱ्या गडी माणसांना आवाज दिला आणि लगेच हॉस्पिटलमध्ये भरती केलं. हॉस्पिटलमध्ये आल्यावर निशाने विवेकला फोन लावला, पण तो आजसुद्धा फोन उचलत नव्हता. सासूबाई खूप घाबरल्या होत्या. तशी निशालाही काळजी वाटत होती, पण तिला सासूबाईंना सावरायचं होतं. त्यांना धीर द्यायचा होता. तिने फोन ठेवला आणि सासूबाईंकडे गेली. त्यांना धीर देत म्हणाली, आई काळजी करू नका, सगळं ठीक होईल. बाबा लवकर बरे होतील. तुम्ही रडू नका बरं. तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले आणि निशाने त्यांना विचारलं तर डॉक्टर म्हणाले की त्यांच्या उजव्या साईडला हात आणि पायावर अर्धांगवायू म्हणजेच पॅरालाइज गेला. ते बोलू शकतात पण हातपाय हलवू शकत नाही. हे ऐकताच दोघींना धक्का बसला. पण निशाने स्वतःला सावरलं आणि दोघी त्यांना भेटायला आत गेल्या. सयाजीराव हळूहळू बोलू शकत होते, पण सध्या तरी त्यांना डॉक्टरांनी बोलायला सांगितलं नव्हतं. दोघींनी त्यांना बघितलं आणि बाहेर आल्या. इकडे हॉस्पिटलमध्ये गावातल्या लोकांची गर्दी झाली होती. लोक सयाजीरावांना भेटायला येत होते. निशाने तिच्या बाबांना फोन लावला आणि सगळं सांगितलं. विवेक तिथे नव्हता. निशाला आधार हवा म्हणून निशाची आई आणि बाबा लगेच निघाले. इकडे निशा विवेकला फोन लावत होती, पण त्याचा मोबाईल बंद येत होता. निशाला आणखी काळजी वाटत होती. रात्र होत आली होती. तेवढ्यात निशाचे आई बाबा तिथे पोहोचले. आई बाबाला बघताच निशा आईला बिलगली आणि रडत होती. आईने तिला सावरलं आणि धीर देत त्या सासूबाईंकडे आल्या. त्यांनाही धीर देत, आम्ही आहोत, काळजी करू नका. सयाजीराव होईल लवकर बरे. आई, अगं सकाळपासून काही खाल्लं नाही त्यांनी. मी घरी जाऊन काही बनवून आणते. म्हणून निशा घरी गेली. असं अचानक काय झालं या विचारात ती होती आणि विवेकलाही फोन लागत नव्हता. तिला आणखी काळजी वाटायला लागली. इकडे निशाचे बाबा सयाजीरावांना भेटायला आत गेले. सयाजीरावांची तब्येत तशी क्रिटिकल नव्हती. ते आता जरा थोडे स्पष्ट बोलत होते. निशाचे बाबा त्यांच्याजवळ येताच सयाजीरावांच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि ते काहीतरी सांगत होते. नेमकं काय ते ऐकू येत नव्हतं. तर निशाच्या बाबांनी कान थोडा जवळ नेला आणि सयाजीराव त्यांना म्हणाले. हे ऐकताच निशाच्या बाबांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांना एकदम धक्का बसला. नेमकं असं काय झालं होतं ते आता दोघांनाच माहीत होतं. आणि निशाच्या बाबांनी तुम्ही काळजी करू नका, आम्ही जातो म्हणून त्यांना धीर दिला. आणि बाहेर येऊन निशाच्या आईला निशाची आणि सगळ्यांची काळजी घ्या म्हणून घाईघाईत तसे निघाले. तेवढ्यात निशा जेवण करून आली आणि सगळ्यांनी एकत्र जेवण केलं. आणि मी थांबते असं सांगून आईला व सासूबाईला निशाने आराम करायला घरी पाठवलं आणि ती सयाजीरावांच्या बाजूला येऊन बसली. निशाला पाहून सयाजीरावांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. निशा ते बघता म्हणाली, बाबा काळजी करू नका, तुम्ही लवकर बरे व्हाल.
मी आहे ना. आणि साडीच्या पदराने त्यांचे अश्रू पुसत होती. रात्र अशीच गेली आणि सकाळी निशाचे बाबा गाडी घेऊन घरी आले. आता निशाचं आयुष्य बदलणार होतं. निशाचे बाबा गाडीवरून खाली उतरले. तोच एका पांढऱ्या रंगाची गाडी वाड्यासमोर येऊन थांबली आणि त्यातून 2 माणसे स्ट्रेचर घेऊन खाली उतरली आणि वाड्याच्या आत तो स्ट्रेचर ठेवून निघून गेली. गाडीचा आवाज ऐकून निशाची आई आणि सासू दोघी बाहेर आल्या आणि बघते तर काय, स्ट्रेचरकडे पाहताच त्यांना धक्का बसला आणि त्यांनी एकच हंबरडा फोडला. सासूबाई जोरजोरात रडू लागल्या. निशाच्या आईने त्यांना सावरलं. इकडे निशा सयाजीरावांजवळ बसली होती. त्यांनी तिला घरी जा म्हणून सांगितलं. तिला जाताना पाहून त्यांना अश्रू अनावर झाले नाही. निशा घरी येताच वाड्याजवळ गर्दी जमली होती. काय झालं तिला कळेना. ती तशीच धावत आत आली आणि सासूबाईंना रडताना पाहून तिने बाबांना विचारलं, काय झालं आणि हे कोण आहेत? निशाच्या बाबांनी तिला सावरलं आणि त्या स्ट्रेचरवरचा कपडा काढला आणि निशाला धक्का बसला. ती एकदम चूप झाली. ती फक्त पाहत होती. तिच्या बाबांनी तिला सावरलं. धीर देत त्यांनाही रडणं आवरलं नाही. तेही रडू लागले. ती एकदम शांत होती. तिचं आभाळ कोसळलं होतं आणि त्याच क्षणी तिने एकच आवाज केला. तो क्षण आठवताच निशाचे डोळे ओले झाले. आज विवेकला अपघातात जाऊन 10 वर्ष झाली होती. हीच बातमी ऐकून सयाजीरावांना पॅरालाइज होऊन ते भरती होते आणि विवेक गेल्याची बातमी त्यांनी निशाच्या बाबाला सांगितली होती. निशाचं आयुष्य बदललं होतं. वाड्याची सून आज वाड्याची मालकीण झाली होती. परंपरेच्या विळख्यातून निशा केव्हाच बाहेर आली होती, पण डोक्यावरचा पदर कधी खांद्यावर तिने येऊ दिला नाही. आज ती गावातील लोकांची व्यथा जाणून घेऊन त्यांचे प्रश्न सोडवत होती. सयाजीरावांची जागा आता तिला मिळाली होती, पण तिने त्यांची जागा कधीच घेतली नाही. सयाजीरावांचं स्वप्न तिला पूर्ण करायचं होतं, म्हणून तिने पाटलांची सून म्हणून जागा घेतली होती. कधी कोणी वाड्यात आलं तर ती त्याला खाली हात जाऊ देत नव्हती. आज जरी ती एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीची मालकीण होती, तरी पण ती एकटी होती. आजपर्यंत तिने प्रत्येक वादळाचा सामना केला. ती खूप कणखर झाली होती, पण निशा आजही आठवणींच्या विळख्यात बंदिस्त होती. होत नव्हतं सारं घेऊन गेलेली वेळ प्रत्येक क्षणी तिला आठवत होती आणि पापण्या ओल्या करून जात होती. 4 भिंतींचा चौकोन आता वर्तुळ झाला होता आणि त्या वर्तुळाचा बिंदू